वो एंटरप्रेन्योरशिप पॉलिसीज हमारी इकोनॉमी को बहुत बड़ा बल देती है, स्वाभाविक है, हर कोई आएगा। हम 25,000 से यात्रा शुरू की थी, 75,000 पहुंचे हैं। ये अपने आप में दुनिया में हमारी इज्जत का प्रतिष्ठा भी बढ़ती है। दूसरा, जितने ज्यादा सामान्य नागरिक इस फील्ड में आते हैं, इतनी इकोनॉमी को बहुत बड़ा बल मिलता है, बहुत बड़ा मिलता है। और मैं तो चाहता हूँ हर नागरिक के मन में थोड़ी रिस्क टेकिंग कैपेसिटी बढ़नी चाहिए। एब्सोल्युटली, ये बहुत जरूरी होता है। सोच सोच करके ये क्या करूंगा, ऐसी जिंदगी जीने से बात बनती नहीं है। और 4 जून जैसा आपने कहा, जिस दिन चुनाव का नतीजा आएगा, आप उस हफ्ते भर में देखना कि यानी भारत का स्टॉक मार्केट के लिए उसके सारे जो उनके प्रोग्रामिंग के जो प्रोग्रामिंग वाले सारे उनके थक जाएंगे। नमस्कार, जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। NDTV वाहिनीच्या पत्रकाराला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शेअर बाजाराविषयी प्रमुख 2 वक्तव्य केलेली आहेत। ते आता तुम्ही पाहिलीच आहेत। 4 जूनला किंवा जेव्हा निकाल लागणार आहेत लोकसभा निवडणुकांचे, किंवा त्या आधीच्या आठवड्यात म्हणजे आत्ता येणाऱ्या आठवड्यात शेअर बाजारात खूप धमासान होईल अशी भविष्यवाणी नरेंद्र मोदी यांनी केली आहे। त्यांनी जे दुसरं विधान केलं आहे ते सामान्य गुंतवणूकदार आणि नागरिकांसाठी केलेलं आहे। या नागरिकांनी शेअर बाजारामध्ये थोडी तरी रिस्क घ्यायला हवी, धोका पत्करायला हवा आणि गुंतवणूक करायची संधी सोडू नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। अशीच काहीशी विधानं गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री सीतारामन यांनी आपल्या आधीच्या मुलाखतींमध्ये केली आहेत। या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींच्या ते काही बाजाराचे आकडे सांगतात की आता 25,000चा बाजार आता 75,000वर गेलाय। हा बाजाराचा जो उल्लेख ते करतात ते मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या BSE सेन्सेक्सचा निर्देशांक आहे त्या आकड्यांचा करतात। नरेंद्र मोदींनी ही जी काही प्रमुख 2 वक्तव्ये केली आहेत, आता त्यावर आपण थोडंसं इतिहासात जाऊन संशोधन करणार आहोत, बाजाराचं विश्लेषण करणार आहोत आणि ते जे काही आव्हानं करतायत ती कितपत येणाऱ्या काही काळात प्रत्यक्षात उतरतील याचा आपण थोडासा अंदाज घेणार आहोत। देशात निवडणुकींचा काळ जसजसा जवळ येऊ लागतो, ओपिनियन पोलचे आकडे तसतसे बाहेर पडू लागतात। 2024च्या निवडणुकांचे ओपिनियन पोल आता जाहीर झाले आहेत। आता यात पुन्हा मोदी सरकार NDAचंच गठबंधन बहुमताने येणार असं सांगितलं जात आहे। आता याला प्रतिसाद म्हणून मुंबई स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक जो S&P SC सेन्सेक्स ज्याचा उल्लेख नरेंद्र मोदी आपल्या मुलाखतीत करतात, हा 63,000च्या अंकावर होता, तो आता 75,000च्या अंकावर गेला आहे। ही वाढ तब्बल 19% आहे। आता BSE सारखंच अजून एक स्टॉक एक्सचेंज आहे, त्याला म्हणतात नॅशनल स्टॉक एक्सचेंज। त्याचा निर्देशांक काय आहे? तो आहे निफ्टी 50। खरं तर मुंबईचा स्टॉक एक्सचेंज हा खूप जुना आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा हा भांडवली बाजार आहे। पण आज नॅशनल स्टॉक एक्सचेंजने या BSEला भरपूर मागं टाकलं आहे। त्याची कारणेही अनेक आहेत, त्याची तथ्यही खूप आहेत। याबाबतचा कोणाला सखोल अभ्यास करायचा असेल तर त्यांनी सोशल मीडियावर जाऊन ते बघू शकतात। कंपन्या आपलं भांडवल उभारण्यासाठी जे रोखे बाजारात विकतं, त्या रोख्यांचं नंतर किंवा जे शेअर्स म्हणतात त्याची खरेदी विक्री ज्या बाजारात करता येते त्याला स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात। मुंबई स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक जसा S&P B सेन्सेक्स आहे, तसाच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक हा निफ्टी 50 आहे। निफ्टी 50 का? तर या निफ्टीमध्ये 50 म्हणजे 50 कंपन्यांचा समावेश असतो। ज्या कंपन्या, या 50 कंपन्यांचं भांडवली बाजार सर्वात जास्त म्हणजे मूळ भांडवल 2.06 ट्रिलियन इतकं किंवा त्यापेक्षा जास्त असतं, त्यांचा निफ्टी 50च्या निर्देशांकात समावेश केला जातो। निफ्टी 50चं त्या प्रतिनिधित्व करतात। या 50 कंपन्यांच्या ज्या दिवसभराच्या उलाढाली शेअर बाजारात होतात त्यांचा
त्यांचा एकत्रित समावेश या निफ्टी 50च्या निर्देशांकात येतो. वेगवेगळी औद्योगिक आणि सेवा संबंधित क्षेत्रातल्या कंपन्या या निफ्टी 50 मध्ये सहभागी असतात. आता आपण हा निफ्टी 50चा थोडासा मागोवा घेतला. या निफ्टी 50ने पण 20% वाढ बाजारात नोंदवली आहे. 18,000वरून तो आज शुक्रवारी बंद होताना 23,000पर्यंत गेलेला आहे. या निर्देशांकांनी आपली वाढ ओपिनियन आधी नोंदवली आहे. सरकार गुंतवणूकदार सामान्य नागरिक यांना आश्वस्त करू पाहत आहे की आएगा तो मोदी. सध्या बाजाराची दिशा बघितली तर मोदी आणि अमित शहा यांनी आश्वस्त केल्यानंतर बाजार हळूहळू वाढत आहे. ही वाढ साधारणतः चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर सुरू झाली. पहिल्या 4 टप्प्याच्या कालावधीत बाजार कधी खाली कधी वर होत होता. तो जेव्हा ओपिनियन पोल जाहीर झाले त्याच्यानंतर वर गेल्यानंतर तो खालीवर असाच होत राहिला. पण 5व्या टप्प्याचं मतदान संपलं, 5वा टप्पा पार केला गेला आणि त्याच्यानंतर मोदीजींच्या ज्या मुलाखती आल्या, अमित शहांच्या आल्या, त्याच्यानंतर बाजार हळूहळू वर सरकत गेला. आणि आता कडी जी ठरली आहे ती आहे रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या मुलाखतीची. प्रशांत किशोर यांनी दावा केलाय की भाजपचंच सरकार बहुमतात येईल. ह्याच बरोबर काही निकालही लागलेले आहेत या निफ्टी 50च्या शेअर्सचे किंवा काही भांडवली बाजारातल्या कंपन्यांचे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून आता बाजाराने 23,000चा त्यांचा शेवटचा उच्चांक जो 22,800 होता तो मोडून 23,000कडे झेप घेतलेली आहे. ही नोंद आज 24/5/2024 आज आपण जेव्हा रेकॉर्डिंग करत आहोत तेव्हाची आहे. कदाचित बाजार याही पुढे झेप घेईल. मोदी पुन्हा या आव्हानाला प्रतिसाद देत जर मतदारांनी मोदींना पुन्हा बहुमताने अगदी 400 पार जे ते म्हणतायत तो आकडा गाठून किंवा जवळपास त्याच्या जरी सरकार स्थापन झालं, मोदी सत्तेत आले, तरी मोदी मुलाखतीमध्ये स्वतःचे जे म्हणतात की त्या 4 जून रोजी इतिहास रचेल किंवा त्याच्या आठवड्याआधी खूप काही घटना पॉझिटिव्ह गोष्टी घडतील, चांगल्या गोष्टी घडतील, तर खरंच त्या घडतील का याचा आपल्याला एक अंदाज बांधायचा असेल, अभ्यास करायचा असेल तर आपल्याला थोडे घड्याळाचे काटे मागे फिरवायला लागतील. आपल्याला मोदींच्याच 2 विजयांचा म्हणजे 2014 आणि 2019 साली जेव्हा त्यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये स्वतःचा विजय मिळवला होता, एनडीए आणि पर्यायाने भाजप सत्तेत आलं होतं, त्या निकालांच्या दिवशी किंवा त्या कालावधीमध्ये नेमकं बाजार कसा होता, तो कसा रिॲक्ट झाला, कसा प्रतिसाद दिला हे आपण बघायला पाहिजे. 2014ला जेव्हा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते तो दिवस होता 16 मे 2014. काय घडत होतं या दिवशी बाजारात? प्रचंड उलाढाल होती, अस्थिरता होती. महत्वाचं म्हणजे बाजार आधी सुरुवातीला वर चढला आणि घसरणीने तो जबरदस्त विक्री करून बंद झाला. कारण निकालाच्या आधी 2 दिवस बाजाराने 8% वाढ नोंदवली होती. निकालाच्या 2 दिवस आधीच 8% वाढला होता. निकाल ज्या दिवशी लागले त्या दिवशी तो 4% वाढला. मग जबरदस्त विक्री झाली आणि घसरणीने तो बंद झाला. 2019 मध्ये सुद्धा सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे जेव्हा निकाल जाहीर झाले ती तारीख होती 23 मे 2019. या दिवशी पण 2014चीच पुनरावृत्ती घडली. बाजार प्रचंड अस्थिर झाला, नंतर घसरणीने बंद झाला. 2014 प्रमाणे बरोबर 2 दिवस किंवा 3 दिवस आधी अगदी एक्झिट पोल व्हायच्या आधी बाजाराने 6.5% वाढ नोंदवली. ऐन निकालाच्या दिवशी म्हणजे 23 मे रोजी बाजार 2% वाढला आणि परत घसरणीने बंद झाला. आता मोदी यांनी जे मुलाखतीत म्हटलं आहे की 4 जूनला निकाल लागतील किंवा त्याच्या आधी बाजारामध्ये हडकंप माचेल, धमासान माचेल, आकडे इकडचे तिकडे होतील, हे कितपत घडू शकतं याचा अंदाज आपल्याला यातून आला असेल. परंतु बाजाराचा आणि निकालांचा जर नेमका अचूक अंदाज करायचा असेल तर जाणकारांच्या मते 30 मे 31 मे या 2 दिवशी बाजारात काय नेमका प्रतिसाद होतो
बाजारात नेमका काय घडामोडी घडतात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये नेमकं काय होतं, यावरनं 4 जूनला काय निकाल लागतील याचा बऱ्यापैकी अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. कारण 2014 आणि 19ला जसं आधीच बाजारातल्या मोठ्या खेळाडूंनी आपला आधीच खेळ खेळला असावा, तसाच प्रकार 2024ला पण घडू शकतो असा यातील काही तज्ज्ञांचा अंदाज आहे. अर्थात आपण फक्त अंदाजच बांधू शकतो, कारण समुद्राच्या तळाशी काय घडतं याचा अंदाज जसं बांधणं कठीण असतं, तसंच या शेअर बाजाराचं असतं आणि त्यातूनही असतं राजकारणाचं. काय घडू शकतं याचे अंदाज बांधणं कठीण आणि अनाकलनीय असतं. बाजारात आनंदाचं वातावरण आहे. असं असलं तरी पण देशात मोदी विरोधातले अंडर करंट पण आहेत असं काही जण सांगतायत. आता हे खरंच जर अंडर करंट असतील आणि ते जर उफाळून आले तर जे 2004ला घडलं होतं ते तर पुन्हा घडणार नाही ना, याची चिंता, याची भीती थोडी बाजारामध्ये डोकावत आहे. काय घडलं होतं 2004 साली? आता परत आपल्याला इतिहासात जावं लागेल, घड्याळाचे काटे फिरवावे लागतील मागे. काय झालं होतं 2004ला? 2004ला वाजपेयी आणि पर्यायाने भाजपचं एनडीए गठबंधन सरकार निवडणुकीच्या निकालानंतर पडलं होतं. 2004च्या निवडणुका व्हायच्या पूर्वी वाजपेयी आणि भाजपच्या इंडिया गठबंधनने जबरदस्त मार्केटिंग केलं. त्याचं नाव होतं भारत उदय, इंडिया शायनिंग. जोरदार जाहिराती, भारतामध्ये अक्षरशः जबरदस्त मार्केटिंग केल्यामुळे या ज्या मार्केटिंगला, इंडिया शायनिंगला बोलून ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलच्या भरोशावरती भारतीय बाजार तब्बल 32% वर चढला होता. जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या, पुढे जाऊ लागल्या, जसजसा मार्केटला किंवा बाजाराला अंदाज येऊ लागला, तेव्हा मार्केट थोडं 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 खाली उतरायला लागलं. आणि ज्या दिवशी वाजपेयींचं सरकार पडलं त्या पुढच्या 2 दिवसांमध्ये तब्बल मार्केट 26% कोसळला होता. आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, नाही होणार का, या चिंतेने काही गुंतवणारे धास्तावले आहेतच. आता या इतिहासात किंवा मागच्या 20-25 वर्षात नेमकं काय झालं ह्याच्यात डोकवायच्या आधी सध्या आपण 2024च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साधारण भविष्यात कोणत्या 3 प्रमुख संभाव्य परिस्थिती होऊ शकतात, घडू शकतात राजकारणात, निवडणुकांमध्ये, ते बघणार आहोत. कारण त्याच्यावरच बाजाराचं भवितव्य अवलंबून आहे. पहिली संभाव्य परिस्थिती काय आहे ते म्हणजे मोदींचं बहुमताचं सरकार येणार. दुसरी संभाव्य परिस्थिती काय आहे? हंग पार्लिमेंट म्हणजे त्रिशंकू सभा येणार, कोणालाच बहुमत नाही. आणि तिसरी संभाव्य परिस्थिती अशी की काँग्रेसचं पर्यायाने इंडिया आघाडीचं सरकार येणार. आता आपण थोडं पुढे अजून खोलात शिरू. ज्या परिस्थितीचा आपण पहिल्यांदा विचार करणार आहोत तो म्हणजे मोदी पुन्हा सत्तेत येण्याचं. तर नेमकं काय घडू शकतं पुढील 5 वर्ष म्हणजे 2029 पर्यंत बाजारावर याचे काय परिणाम होतील याचे अंदाज ठोकताय आपण बांधणार आहोत. हे ठोकताय आणि अंदाज बांधण्यासाठी आपण फक्त नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी 50 या निर्देशांकाचाच विचार करणार आहोत. 2014 ते 2019 या 5 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात म्हणजे पहिल्या टर्ममध्ये मोदी सरकारच्या काळात निफ्टी 50 या निर्देशांकाने 76% वाढ नोंदवली. नंतर मोदींची दुसरी टर्म आली 2019-2024. ह्यामध्ये निफ्टी 50च्या निर्देशांकामध्ये तब्बल 92% म्हणजे 92% वाढ झाली आहे. आता एकूण 2014 ते 24 या संपूर्ण कालावधीचा जर विचार केला तर तब्बल 238% ही वाढ आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षात निफ्टी 50 मध्ये 238% वाढ झाली आहे. आता जर पुन्हा मोदी सरकार सत्तेत येतं तर या चढ्या टक्केवारीने जेव्हा आज बाजार 23,000ला आहे तर तो 2029 पर्यंत तब्बल 45,000 अंकांनी जाऊ शकतो, अंकांवर पोहोचू शकतो असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. आता आपण तिसरी शक्यता आधी विचार करूया की भाजप सत्तेपासून दूर जातं
आणि पर्यायाने इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येतं, तर नेमका काय प्रतिसाद देईल याचा आपण जर विचार करायचा असेल तर आपल्याला त्या 2004च्या घडामोडींचा विचार किंवा थोडंसं इतिहासात त्याच्यानंतरच्या डोकवावं लागेल. वाजपेयींचं जेव्हा सरकार कोसळलं तेव्हा आपण आधी बघितलंच की ते तब्बल 26% मार्केट कोसळलं. यातल्या काही 20 वर्ष त्याच्यानंतरच्या 20 वर्षांचा पण आपण विचार करूया की ज्या ज्या वेळेला कधी कधी मार्केट कोसळलं, कधी कधी मार्केटमध्ये नकारात्मक परिणाम झाले. त्याच्यात काही जागतिक घडामोडी पण आहेत, देशांतर्गत पण घडामोडी आहेत. कोणत्या आहेत? त्यातली सर्वात मोठी घडामोड आहे ती 2008 साली जागतिक मंदी आली, अमेरिकेत मंदी आली. या मंदीच्या वेळेला साधारणतः बाजार 64% कोसळला होता. नुसती मंदी नाही, बाकीची अनेक कारण आहेत, त्याचं विश्लेषण आपण पुढे करणार आहोत. नंतर येतो कोरोनाचा काळ. या काळी 38% बाजार कोसळला होता. त्याच्यानंतर युक्रेनचं युद्ध आलं, अनेक आर्थिक मंदीच्या समस्यांना जग आणि देश समोर गेला. या छोट्या मोठ्या घटनांमुळे साधारणतः बाजार 25, 30, 35% खाली गेलेला आहे. आता आपण जी दुसरी शक्यता वर्तवली आहे हंग पार्लिमेंट किंवा त्रिशंकू लोकसभेची, यामध्ये काय घडलेलं? आपण या परिस्थितीचे देशाने अनुभव घेतलेत. 1996 साली ते 1999 या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 3 निवडणुका झाल्या, 3 पंतप्रधान झाले. सरकार अस्थिर राहिली की काय होतं हे बाजारने सुद्धा अनुभवलं. अस्थिर सरकारांचा परिणाम अस्थिर बाजारावर सुद्धा होतो. 1996 ते 2000 पर्यंत म्हणजे वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या कालावधीपर्यंत बाजार 116% वर गेला आणि त्याच्यानंतर तितकाच खाली आला. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर आणि एनडीए आपला पहिला कार्यकाळ सुरू करून 3 वर्ष 2003 साल उजेडेपर्यंत मार्केट होतं तिथेच रेंगाळत राहिलं. ना ते वर गेलं ना ते खाली गेलं. मध्ये जसं सरकार अस्थिर होती, जसे त्यांचं निकष अस्थिर होते, तसंच बाजार पण अस्थिर राहिला. 2003 नंतर जेव्हा इंडिया शायनिंगचा नारा आला तेव्हा मार्केट जोमानं वर गेलं, पण हा फुगा लवकरच फुटला. बाजार तुलनेने आधी इतका फारसा खाली आला नाही, पण 26% तर तो घसरला होता. परंतु महत्वाचं असं की मनमोहन सिंग सरकारने जेव्हा आपली टर्म सुरू केली तेव्हा बाजाराने नव्याने भरारी घेतली. या सगळ्याचा आता विचार करता जर मोदी सरकार पडतं, सत्तेपासून दूर जातं, तर याचे नकारात्मक परिणाम नक्कीच होणार आहेत आणि ते बाजारात दिसणार. पण बाजार साधारणतः 25 ते 30% इतकाच पडू शकतो. दुसरे स्थिर सरकार आलं तर बाजार लवकर सावरू देखील शकतो, असं जाणकारांचं मत आहे. आता आपल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी पुढे काय सांगतात? त्यांनी जे दुसरं आवाहन केलेलं आहे की गुंतवणूकदारांनी, नवगुंतवणूकदारांनी आणि तरुणांनी थोडी तरी रिस्क किंवा धोका पत्करून या बाजारात यायला पाहिजे. हे कितपत योग्य आहे? हे जे आवाहन केलेलं आहे ह्यासाठी आपण थोडं आता बाजाराचा परत एकदा इतिहास बघणार आहोत. गेल्या 20 वर्षाचा हा कार्यकाळ आपण घेणार आहोत. मनमोहन सिंगांचं पंतप्रधान पदाची आज शपथ, ते आता नरेंद्र मोदींची 2 वर्षाची टर्म संपली आहे. त्या कार्यकाळात काय काय घडलं? खरंच बाजारामध्ये गुंतवणूकदारांनी या गुंतवणूक केली पाहिजे का? याबाबत आपण एक विश्लेषण करणार आहोत. 2004ला जे घडलं ते आपण परत एकदा तुम्हाला सांगितलंच. 22 तारखेला म्हणजे मनमोहन सिंग किंवा युपीए ने आघाडी बनवली आणि मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली, काँग्रेसने पुन्हा सरकार स्थापन केलं आणि देशाचा एक अर्थमंत्री आता पंतप्रधान झाला. याचा बाजाराने सुद्धा स्वागत केलं आणि विश्वासाची एक मोहर उमटवली आणि 4 वर्षामध्ये जो निफ्टी 50 1200 अंकांवर रेंगाळत होता तो तब्बल 4 वर्षात 6000कडे झेपावला. ही वाढ टक्क्यांमध्ये बघायची तर 381% होती. परंतु 2008 साली सुरू होता जागतिक मंदी आली. ही मंदी मनमोहन सिंग सरकारवर एका कुऱ्हाडीप्रमाणे कोसळली. त्यातच लेमन ब्रदर्स अमेरिकेतली बँकेने
आपली दिवाळखोरी जाहीर केली. त्या तिसरी कडी म्हणजे 2008 साली भारताने अमेरिकेसोबत अणुकरार केला. या अणुकरारामुळे कम्युनिस्ट पार्टीने आपला पाठिंबा काढला. पाठिंबा काढल्याने मनमोहन सिंग सरकार अल्पमतात आलं. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी लोकसभेत जावं लागलं. त्यांनी लोकसभेत बहुमत सिद्ध केलं, पण तोपर्यंत ऑक्टोबरमध्ये 2008 पर्यंत मार्केट तब्बल 64% कोसळलं होतं. हा म्हणता 2009च्या निवडणुकांचा बिगुल वाजला. देश 2009च्या निवडणुकांना सामोरा गेला. 16 एप्रिल 2009 ते 13 मे 2009 या कालावधीत निवडणुका पार पडल्या. ओपिनियन पोलचे सगळे निकाल, सगळे रिपोर्ट युपीएच्या बाजूने होते. त्याचा परिणाम म्हणजे 44% मार्केट वर आलं. या काळात महत्वपूर्ण एक घटना घडली. काय घडली ही महत्वपूर्ण घटना? भारतीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोलवर निर्बंध लादले. कोणतेही एक्झिट पोल निवडणुकांच्या निकालांच्या 48 तास फक्त आधी दाखवायचा हा नियम तयार करण्यात आला आणि त्याची बंधनं चॅनलवर लादण्यात आली. 16 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. 13 मेला एक्झिट पोल आले. एक्झिट पोल काट्याची टक्कर, हंग पार्लिमेंट असे होते. मात्र मार्केटचे आतले खेळाडू बिग बुल मात्र निश्चित होते. 15 मेला जेव्हा बाजार बंद झाला तो चांगलाच वर गेला. 18 तारखेला जेव्हा तो बाजार उघडला, शेअर मार्केट उघडलं, तेव्हा बाजाराने तब्बल 20% उसळी घेतली आणि युपीए भक्कमपणे संसदेत दाखल झालं. बाजाराने याला जोरदार प्रतिसाद दिला. 2008चा 64% तोटा भरून काढत बाजार 2010 पर्यंत संपूर्णपणे सावरला. आता बाजार ती मर्यादा सोडून पुढे जाणार होतं, परंतु तोपर्यंत मनमोहन सिंग सरकारवरती भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला लागले. त्यांचे आरोपी त्यांच्या सरकारमधल्या केंद्रीय मंत्र्यांवरती आरोप व्हायला लागले. कोयला घोटाळा, नंतर अनेक भ्रष्टाचारांचे आरोप, त्याच्यामध्ये मनमोहन सिंग सरकार अडकलं. प्रचंड टीकेची झोड त्यांच्यावर उठली. 2011 साली याच विरोधात अण्णा हजारे यांनी त्यांचं आंदोलन सुरू केलं. महागाई वाढल्यामुळे आधीच त्रस्त झालेली जनता, यामुळे जनताही भडकली आणि पंतप्रधान मनमोहन सिंग अधिक दबावाखाली गेले. याच काळात भाजप आणि पर्यायाने मोदींच्या कार्यकाळाचा उदय झाला. मोदींचा प्रभाव देशावर जाणवू लागला, भाजपवर जाणवू लागला आणि एनडीएवर जाणवू लागला. या दरम्यान 2010 ते 2014 या कार्यकाळात बाजाराची वाढ खुंटली आणि जशी बाजाराची खुंटली तशी देशाची प्रगतीची खुंटली. 2014 तोपर्यंत निवडणुकांना सामोरा गेला देश. मोदीमय भाजप आणि देश आधीच झाला होता. काँग्रेस युपीए विरोधात कमालीचा संताप जनतेमध्ये होता. तो मतमिट्यामध्ये उतरणार हे दिसतच होतं. 5 मार्च 2014 निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या. एप्रिल 7 ते मे 12 या 9 फेजमध्ये या निवडणुका होणार होत्या आणि 16 मेला निकाल लागणार होते. ओपिनियन पोल भाजपच्याच बाजूने स्पष्ट बहुमतात आल्यामुळे बाजार आधीच 15% म्हणजे जवळपास 1000 पॉइंटने वर गेला. 13 तारखेला एक्झिट पोल जाहीर होणार होते, पण बाजारात आधीच जल्लोष झाला. 9 मे ते 12 मे या काळात बाजार तब्बल 900 अंकांनी वर गेला. याचाच अर्थ परत एकदा सिद्ध होतं की बाजारात मोठे जे खेळाडू असतात त्यांना काय निकाल लागणार आहे हे कदाचित आधीच कळू शकतं. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि मार्केटने नवं रूप धारण केलं. शेअर बाजाराचा निर्देशांक 2014ला जो 16,000 होता तो मार्च 2015 पर्यंत 9,000 अंकांनी वर गेला. पण 2015 आणि 16 या काळात बाजारात प्रचंड पडझड झाली. ही 25% इतकी होती. चीनच्या येन चलनाचं झालेलं अवमूल्यन, इंग्लंडचं ब्रेक्झिट मधून एक्झिट किंवा बाहेर पडल्याची केलेली घोषणा आणि FII म्हणजेच बाहेरचे परकीय गुंतवणूकदार यांनी आपल्या बाजारात केलेली जबरदस्त विक्री, यातून बाजार सतत कोसळत गेला. मार्केट कोसळत असताना नंतर ते सावरलं थोडं, परंतु मोदींनी लगेचच नोटबंदी जाहीर केली.
पण याचा बाजाराला जास्त काही फटका तुलनेच्या आधीप्रमाणे झाला नाही. बाजार सावरला. मोदींची पहिली 5 वर्ष संपली आणि धक्के खात खात 6,000वरनं बाजार 12,000च्या टप्प्यापर्यंत पोहोचला. ही वाढ 76% होती. 2019च्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. 17व्या लोकसभेसाठी निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे या कालावधीत पार पडल्या. 23 मेला निवडणुकांचे निकाल हाती लागले. निवडणुकांच्या आधी आणि सुरुवातीच्या काळात ओपिनियन पोल देण्यात आले. काहींनी बहुमताचे आकडे दिले, काहींनी हंग पार्लिमेंट सांगितली, पण यातही मार्केट 18% वर गेलं आणि बरीच उलथापालथ झाली, म्हणजे अस्थिरता वाढली. मोदींच्या काळात निवडणुकींच्या मध्ये व्होलॅटिलिटी म्हणजे अस्थिरतेचं प्रमाण अधिक वाढले असे तज्ज्ञ सांगतात. यावेळी निवडणुकांमध्ये काँग्रेसने चांगला जोर लावला होता, परंतु मोदींच्या झंझावातापुढे ते काही टिकू शकले नाहीत. एक्झिट पोल बीजेपीलाच बहुमत देणार हे सांगत होते. एक्झिट पोल नियमाप्रमाणे 20 मेला जाहीर झाले, पण मार्केटला त्याआधीच म्हणजे 18 एप्रिल मध्येच म्हणजे 18 एप्रिल ते 2014 मे पर्यंत हे मार्केट 7% पडलं होतं. आधी ते 60% खाली आलं होतं, पण एक्झिट पोलच्या 2 दिवस 4 दिवस आधी मार्केट झपाझप वर गेलं आणि नंतर त्याच गतीने ते खाली पण आलं. पण तो दिल्लीत स्वार झाले. त्यांची दुसरी टर्म सुरू झाली. 2019ला मोदींची दुसरी टर्म जेव्हा सुरू झाली तेव्हा बाजार आणि अर्थातच देश जगाला सर्वात मोठा धक्का बसला, तो म्हणजे कोरोना महामारीचा. या कोरोना महामारीमुळे देशाला, जगाला आणि पर्यायाने आपल्या भारतीय बाजाराला पण फार मोठा फटका बसला. सगळीकडे हाहाकार उडाला. 2020 सालात जानेवारी फेब्रुवारी पासून बाजार हळूहळू मग वेगाने आणि नंतर तो धडामपणे कोसळला. तो तब्बल 38% खाली आला. यावेळी पण परकीय गुंतवणूकदारांनी, जे बाहेरचे FII आहेत, त्यांनी प्रचंड प्रमाणात बाजारात विक्री केली. मात्र मोदींनी जेव्हा देशात लॉकडाऊन लावलं, बाजाराने युटर्न घेतला. अवघ्या काही काळात आपल्या 38% तोटा भरून बाजार अवघ्या 1.5 वर्षांच्या काळात निफ्टी 50चा निर्देशांक 18,000वर पोहोचला. 147 पॉईंटची ही वाढ होती. मात्र परत कोरोनामुळे जे लॉकडाऊन झाले होते त्यातून काही आर्थिक समस्यांना कंपन्यांना सामोरं जावं लागलेलं. त्यामुळे या कंपन्यांचे निकाल खूपच वाईट आले. जागतिक बाजारामध्ये पण तेव्हा महागाई वाढली, मंदी सुरू झाली. त्याचे पडसाद कंपन्यांच्या रिझल्टमध्ये पण दिसू लागले होते. अमेरिकेमध्ये महागाई डोकं वर काढू लागली होती. याचा परिणाम परत एकदा मार्केट 25% खाली येण्यात झाला. 2022 जानेवारीत रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि थोडा सावरलेला बाजार पुन्हा कोसळला. पेट्रोलच्या किमती वाढल्या, महागाई वाढली, यामुळे बाजार कोसळला. तरी तो 18% जास्त कोसळला नाही. यातून बाजार पुन्हा बाहेर पडला आणि आज घडीला 2 वर्षांमध्ये तब्बल 23,000पर्यंत निफ्टीचा निर्देशांक पोहोचला आहे. मोदींच्या एकूण 10 वर्षांच्या कालावधीचा जर विचार केला तर बाजाराने म्हणजे निफ्टीच्या निर्देशांकाने 2014 साली 6,000 अंकापासून जो आपला प्रवास सुरू केला तो 2024 साली 23,000पर्यंत नेऊन ठेवला आहे. ही वाढ तब्बल 239% आहे. आपण तब्बल मागील 20 वर्षांच्या बाजारातील घडामोडींचा आढावा घेतला आहे. यातून जो निष्कर्ष निघतो तो असा की मनमोहन सिंग सरकारच्या पहिल्या 4 वर्षांच्या कालावधीत बाजाराने मोठ्या प्रमाणावर जरी मुसंडी मारली तरी आपल्या दुसऱ्या टर्म मध्ये मात्र बाजार कोणतीही झेप घेऊ शकला नाही आणि बाजार तिथेच रेंगाळला. त्याची कारणं आपण आधीच बघितली आहेत. मोदींच्या कार्यकाळात मात्र तसं घडलेलं नाही. मोदींच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अनेक संकट अशी आली, परंतु बाजार पुन्हा उभा राहिला, पुन्हा तो वेगाने पुढे गेला, बाजार सावरला. याची कारणं जी आहेत, प्रमुख कारणं, त्यातलं मुख्य कारण आहे ते मध्ये 2014 साली देशामध्ये फक्त 2.5 कोटी इतकीच डीमॅट खाती होती. ही डीमॅट खाती का असतात? या खात्यांमधनं आपण शेअर बाजारात संगणकाच्या माध्यमातून
थेट खरेदी विक्री करू शकतो. मध्ये ब्रोकर असतातच, परंतु आपण थेट बाजारामध्ये आता विकत घेऊ शकतो, विकू शकतो, खरेदी करू शकतो. या तंत्रज्ञानाचा वापर वाढला, हा मोदींच्या कार्यकाळात वाढला. यामुळे 2024 पर्यंत डीमार्ट खात्यांची आजची संख्या ही 15 कोटींच्या वर गेलेली आहे. त्यात तब्बल 5 ते 6 कोटी हे खातेधारक असे आहेत जे रोजच्या रोज बाजारात उलाढाली करतात. याच्यामध्ये नवगुंतवणूकदार, छोटे गुंतवणूकदार, मोठे गुंतवणूकदार, बाजारातले खेळाडू आणि FII सुद्धा आली. तसेच म्युच्युअल फंडांमध्ये पण गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या पण अफाट वाढली आहे. यामुळे बाजार सतत सावरतो आणि बाजार लवकर भरारी घेतो. आता FII किंवा परकीय गुंतवणूकदारांच्या ज्या संस्था आहेत त्यांनी जरी बाजार खाली नेण्याचा प्रयत्न केला तरी देशांतर्गत जे गुंतवणूकदार आहेत, ज्या आपल्या DII आहेत, त्या बाजाराला जास्ती खाली पडू देत नाही. हे त्यातलं नेमकं कारण आहे. बाजारातील गुंतवणूकदारांना जो आता परतावा मिळाला आहे याचा आपण एकंदर विचार करूया. किती परतावा मिळाला? गेल्या 20 वर्षामध्ये भारतीय बाजाराने गुंतवणूकदारांना काय दिलं हे आता आपण बघणार आहोत. भारतीय बाजाराने गुंतवणूकदारांना खूप मालामाल केला आहे, यात शंका नाही. मात्र जे टिकून राहणारे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याबाबत मी विधान करतोय. यात मनमोहन सिंग सरकारने आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळामध्ये 177% परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. तर मोदींच्या एकूण कार्यकाळात 10 वर्षांच्या कार्यकाळात तो परतावा 138% आहे. आता या परताव्यामध्ये अजून एक निर्देशांक आहे, तो म्हणजे CAGR. तब्बल 20 वर्षांमध्ये जर 20 वर्ष एखाद्याने गुंतवणूक केली असेल बाजारामध्ये, तर म्हणजे निफ्टी निर्देशांकामध्ये जर गुंतवणूक केली असेल, त्यातल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल, तर साधारणतः 16 ते 17% इतका CAGR म्हणजे त्यांना परतावा गुंतवणूकदारांना मिळालेला आहे. म्हणून मोदी जे विधान करतात की तरुणांनी किंवा जे जुनाट पद्धतीने गुंतवणूकदार करतात त्या गुंतवणूकदारांनी थोडीशी रिस्क घेऊन, जोखीम पत्करून बाजारामध्ये गुंतवणूक करावी. सामान्य गुंतवणूकदारांनी यातून हाच बोध घ्यायचा आहे की संकट ही एक संधी आहे. जेव्हा जेव्हा बाजारावरती संकट येतं, मार्केट खाली जातं, पडतं, त्याच्यात अचूक संधी शोधून योग्य कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून ती गुंतवणूक राखून ठेवून सामान्य गुंतवणूकदारांनी अशा पद्धतीने जर या बाजाराकडे लक्ष ठेवलं तर समाधानकारक आणि अपेक्षेपेक्षाही जास्त नफा कमवता येईल असं बाजारातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तेव्हा मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं काय, किंवा मोदी सरकार न येता दुसरं स्थिर सरकार जर आलं तर काय, तर त्या काळात होणारी जी पडझड आहे ती पडझड सामान्य गुंतवणूकदारांनी आपल्यासाठी सुवर्ण संधी म्हणून धरावी, मानावी, त्यात सुरक्षित सल्लागारांना विचारून गुंतवणूक करावी असं ज्यातील जाणकार सांगतात. याला मार्केटच्या भाषेत करेक्शन असं म्हणतात. येत्या 30 आणि 31 तारखेला बाजारामध्ये आता काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दिवशीच येणाऱ्या निकालांचे प्रतिबिंब आपल्याला दिसू शकतं असं बाजाराचा मागील 10 वर्षाचा इतिहास सांगतो. तर मग येणारा हा आठवडा आणि एक्झिट पोलच्या आधीचे 2 दिवस गुंतवणूकदारांनो जागते रहो. धन्यवाद.